राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वसई विरार दौऱ्यावर आहेत। विरारमध्ये हेलिकॉप्टर उतरल्यावर आमदार राजन नाईक यांनी त्यांचं स्वागत केलं। मंत्री विखे पाटील भाजप पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून विविध विकास कामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। किल्ले रायगडच्या पायथ्याशी जशी शिवसृष्टी उभी राहणार आहे तशी चौदार तळ्याच्या परिसरात भीमसृष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। गोगावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक चौदार तळ इथे अभिवादन केलं। तसंच 2027 साली चौदार तळ सत्याग्रहाची शताब्दी साजरी होते। हा कार्यक्रम शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। जमीन घोटाळा, खंडणी, फसवणूक आणि मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली आहे। बराटे जवळपास 16 गुन्ह्यांमध्ये आरोपी होते आणि ते 1 वर्ष फरार होते। वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रभाग बदलल्यामुळे निराश झालेल्या नवी मुंबईतील माजी नगरसेवकांना कानमंत्र देत त्यांचं मनोबल वाढवलंय। तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणची जनता तुम्हाला नेतृत्व देईल आणि त्याकरता गणेश नाईक गल्ली गल्लीमध्ये फिरेल। लोकसभा विधानसभेला जितका झटलो नाही त्यापेक्षा जास्त महापालिकेला मी झटणार असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं। नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतून मोकळे झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी गरमागरम वडा भजीचा आस्वाद घेतलाय। कोलाड नाक्यावर गोगावलेंनी भजी खात कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्याचं पाहायला मिळालं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्यानं वकिलामार्फत 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे। बदनामीकारक विधानं तात्काळ मागे घेऊन बिनशर्त माफी मागावी आणि 15 दिवसात 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अदा करावी असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं। साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3200 रुपयांची द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूरमधील वागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली। या सभेनंतर ते बोलत होते। दादर रेल्वे स्टेशनला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे, तर नामांतरासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। पोलीस कॉन्स्टेबलवर झालेल्या कथित हल्ल्याच्या 14 वर्ष जुन्या प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। तसंच शिवसेना कार्यकर्त्या माधुरी मांजरेकर यांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। MP MLA न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी दोघींना आरोपमुक्त केले। सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप दाखल झाले, त्यामुळे कारभाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। बीडच्या परळीत 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरला दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा गोंधळ घातला होता। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख यांच्यासह अन्य इतर 15 ते 20 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। पिंपरी चिंचवड शहरात 92,000 दुबार मतदार असल्याचं स्पष्ट झालंय। शहरात एकूण 17,12,000 मतदार आहेत। प्राप्त झालेल्या मतदार यादीतून 999 मतदारांची नावं काढून टाकण्यात आली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात दुबार मतदार असल्यानं बोगस मतदान रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे। भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले। स्ट्रॉंग रूम परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। वसई विरारमध्ये तब्बल 80,000 दुबार मतदार। बहुजन विकास आघाडीची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। काही गटांना दुबार मतदारांचा फायदा, बहुजन विकास आघाडीचा आरोप। भंडाऱ्यातील पोलीस मुख्यालयाच्या वैनगंगा सभागृहात स्ट्रॉंग रूम तयार करून सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आल्या। या परिसरात 20 पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। तसंच या परिसरात 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। नाशिकच्या येवल्यात भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं 2.5 फुटाच्या स्काय लॅम्पवर बाबासाहेबांची प्रतिकृती साकारण्यात आली। त्यानंतर तो स्काय लॅम्प आकाशाच्या दिशेनं सोडत बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली।
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आपल्याला जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाला. त्यांनी दिलेल्या मार्गावर जाण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत असं प्रतिपादन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केलं. दादर स्थानकातील पुलांच्या वापरात बदल करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला लाखोंच्या संख्येनं अनुयायी येत आहेत. या पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानकात एक दिवसासाठी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी भिवंडी शहरातून भीम क्रांती ज्योत रॅलीचं आयोजन करण्यात आलं. तरुणांकडून भिवंडी ते दादर चैत्यभूमीपर्यंत पायी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर अभिवादन करण्यात आलं. चौदार तळ्याच्या प्रांगणात हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि शिवसेना युबीटीचे नेतेही उपस्थित होते. वाशिममध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी आज कॅन्डल रॅली आणि अभिवादन सभेचं आयोजन केलं. या रॅलीत मोठ्या संख्येनं अनुयायी सहभागी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील कला शिक्षक अजय जिरापूर यांनी फलकावर खडूच्या मदतीनं आंबेडकरांचं चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे. आंबेडकरांचं चित्र रेखाटण्यासाठी जिरापूर यांना 3 तासांचा कालावधी लागला. अकोल्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं उपक्रम आयोजित करण्यात आला. कृतज्ञता आणि सामाजिक समतेचा संदेश या कॅन्डल मार्चमधून देण्यात आला. नाशिकच्या मनमाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला. या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून महामानवाला मानवंदना देण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं अनुयायी सहभागी झाले. रशियाकडून भारतात तेल पुरवठा सुरू राहणार आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्याचा 5 वर्षांचा आराखडा निश्चित झालाय. त्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. म्हणून कचरा भूमीतील कचरा विल्हेवाट प्रकल्पाला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. कंत्राटदाराला फेब्रुवारी 2026 ची मुदत देण्यात आली. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं 68% काम झालंय. म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील आतापर्यंत 99 घरं निश्चित करण्यात आली आहेत. सर्वाधिक घरं तुंगा पवई प्रकल्पातील असून या घरांची संख्या 35 आहे. त्याचबरोबर वडाळ अँटॉपिलमधील सर्वाधिक 22 घरं योजनेत असणार आहे. वर्ध्यातील 248 गावातील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे. देवळी विधानसभा क्षेत्रातील रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा बिडकीन ते ढोरेगाव या नवीन ग्रीनफील्ड रस्त्याचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. या रस्त्यासाठी 76 किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी भूसंपादन करावं लागणार आहे. या भूसंपादनासाठी 745 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पीएमपीएमएल मध्ये लिपिक पदाच्या तब्बल 390 जागा रिक्त आहेत. गेली अनेक वर्ष ही पदं भरली नसल्यामुळे कामकाजाबरोबरच प्रवासी सेवेवरही विपरीत परिणाम होतोय. लिपिक पदांच्या आकृतीबंधानुसार 510 जागा मंजूर असताना केवळ 120 लिपिक काम करतायत. त्यामुळे या जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी करण्यात येते आहे. सोलापुरातील वैद्यकीय तज्ज्ञांना आणखी एक मोठं यश आलं. एका खासगी रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एका 91 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर अतिजटिल हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आलाय. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रमुखांनी महानगरपालिकेवर भगवा फडकणार असा नारा देत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचा संचार केला. मात्र बैठकीत काही ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून कुष्ठरोगी शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शहरात 11 कुष्ठरोगी असल्याचं समोर आलं. या मोहिमेसाठी वैद्यकीय विभागाच्या वतीनं एकूण 212 जणांचं पथक तैनात करण्यात आलं होतं. या पथकाने 89,000 घरांना प्रत्यक्ष भेटी देत 3,61,000 व्यक्तींची तपासणी केली.
तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन तापलेलं असताना नाशिक शहरात झाडं लावण्यासाठी आंध्र प्रदेशातून झाडं आणली जाणार आहेत। 10-12 हजार उंच रोपट्यांचं वृक्षारोपण केलं जाणार आहे। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। टीईटी परीक्षेची अट रद्द करावी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिक्षक सहभागी झाले होते। जळगावच्या मेरून गावात स्मशानभूमीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं। चितेवर जिवंत बसून अनोखं आंदोलन केलं। इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप, अस्थि लॉकर, सुरक्षारक्षक नियुक्ती तसंच परिसरातील प्रदूषण कमी करण्यासह अनेक मागण्या नागरिकांनी केल्या आहेत। रेल्वे समस्यांबाबत चंद्रपूरकर रस्त्यावर उतरले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने 3 दिवसांपासून आंदोलन सुरू केलंय। चंद्रपूर जिल्ह्याला थेट मुंबई, पुणे आणि कोलकाता यांच्याशी जोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय। लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यातही लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली। शिर्डीमध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय। साईबाबांची मध्यान्ह आरतीही करण्यात आली। चित्रपट सृष्टीमध्ये आल्यापासून शक्य होईल तेव्हा साई दर्शनासाठी येत असते। साई मंदिराचा विकास आणि इथली दर्शन व्यवस्था कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं। वाशिमच्या मानोऱ्यामधील विठोली गावात नाल्यावर बांधलेली पूर संरक्षण भिंत चुकीच्या दिशेने उभारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तब्बल 3 कोटींचा निधी वापरून सुद्धा काम निकृष्ट असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। तसंच तक्रारीनंतर जलसंधारण अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त आहेत। 50 मराठी चित्रपटांना 14 कोटींचं अर्थसहाय्य देण्यात आलंय। रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आशिष शेलार यांच्या हस्ते या चित्रपट निर्मात्यांना 14 कोटी रुपयांच्या धनादेशांचं वितरण करण्यात आलं। तर मुंबईत लवकरच ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग सेंटर उभं करणार असल्याची घोषणा आशिष शेलार यांनी केली। मंदिरातील पैसा हा ईश्वराचा असून तो सहकारी बँका वाचवण्यासाठी वापरता येणार नाही या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलंय। केरळ उच्च न्यायालयाने काही सहकारी बँकांना तिरुनेल्ली मंदिराला ठेवी परत करण्याचे आदेश दिले होते। त्याला बँकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। नाशिकच्या बागलाण तालुक्यात 85 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरले आहेत। या व्यक्तींनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अपर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलं। या व्यक्तींना 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली होती। अमरावतीच्या नांदगाव खांडेश्वरमधील स्ट्रॉंग रूमच्या 100 मीटर परिसरात नेटवर्क जॅमर लावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे। या मागणीचं निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं राज्य निवडणूक आयुक्तांना दिलंय। तसंच स्ट्रॉंग रूम परिसरात कार्यकर्त्यांना राहण्याची मुभा देण्याची मागणीही करण्यात आली। इंडिगोच्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत। इंडिगो विमान कंपनीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। 5 ते 15 डिसेंबर दरम्यान इंडिगो विमानाच्या रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे प्रवाशांना मिळणार आहेत। इंडिगोची अनेक विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। बनावट रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। रेल्वे कायद्यातील कलम 138 अंतर्गत अशा प्रवाशांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे। पुणे विमानतळावरील विमानसेवा आजही काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे। काल रात्री अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता। इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या विमानसेवेचा फायदा इतर एअरलाईन कंपन्यांनी घेतलाय। इतर कंपन्यांनी त्यांच्या विमानांच्या तिकिटांचे दर 10 ते 20 हजारांनी वाढवले। इंडिगोची सेवा गेल्या 3 दिवसांपासून विस्कळीत झाली, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीचे आणि मुंबईचं विमान रद्द करण्यात आलं। इंडिगोच्या या अनपेक्षित निर्णयामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। तर पुढील 3 दिवस बुकिंग बंद राहणार असून थेट सोमवारी बुकिंग सुरू होईल। आता एसी लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना पासचं ओळखपत्रही टीसीला दाखवावं लागणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल बनावट तिकीट पास तयार करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनानं तीव्र कारवाई केली आहे। यूटीएस मधील ऑनलाईन तिकीट आणि पास ग्राह्य धरावा, मात्र ऑफलाईन पद्धतीनं काढलेल्या पाससोबत ओळखपत्र तपासण्याच्या सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। बोरिवली ते नाशिक दरम्यान नवी ई-एसी बस महामंडळानं सुरू केली। ही बस मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून जाणार असल्यानं प्रवाशांच्या प्रवास वेळेत बचत होणार आहे। बोरिवली नाशिक आणि नाशिक बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येतील।
पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे काही एक्सप्रेस रद्द होणार आहेत. तसंच पुणे लोणावळा लोकलच्याही काही फेऱ्या रद्द होणार आहेत. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. अकोल्यात 30 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, वनपर्यटन, नौकाविहार तसंच परंपरा आणि संस्कृतीचं सादरीकरण पाहायला मिळणार आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्थळ पाहणी करत सर्व यंत्रणांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले. मुंबईतील 5 ठिकाणी हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिकेनं 22 कोटींचा रुपयांच्या खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. ही नवीन हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र साफर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विद्यमान 28 केंद्रांमध्ये जोडली जाणार आहे.